रिसेंटली मी रॉबर्ट कियोसाकींचा एक व्हिडिओ बघितलेला होता, ज्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं की 2026 मध्ये बिटकॉईनची किंमत साधारणपणे $2.5 लाख होईल आणि 2030 पर्यंत एका बिटकॉईनची किंमत ही $1 मिलियन टेस्ट करेल. आता या पर्टिक्युलर त्यांच्या वक्तव्याच्या मागं काय त्यांचं नेमकं ॲनालिसिस आहे किंवा काय डाटा त्यांनी बघितलेला आहे याबद्दल काही निश्चितपणे मला सांगता येणार नाही. परंतु या त्यांच्या एका स्टेटमेंटवरनं एक विचार माझ्या मनामध्ये आला की जर का रॉबर्ट कियोसाकीसारखी एक जबाबदार व्यक्ती किंवा रिच डॅड पुअर डॅड हे ज्या व्यक्तीनं पुस्तक लिहिलेलं आहे, अशी जर का व्यक्ती हे स्टेटमेंट करते तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य असू शकतं. आता या पर्टिक्युलर गोष्टीवरनं आपण काय शिकण्यासारखं आहे, तर आपण देखील जे काही फ्युचरिस्टिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जसं की आता बिटकॉईन, क्रिप्टो करन्सी, ओव्हरऑल जर का आपण विचार करायला गेलं तर क्रिप्टो करन्सीचं जे मार्केट आहे हे या काही मागच्या 8 ते 10 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आलेलं आहे. त्यामुळे जर का शेअर बाजाराशी जर का ह्याची तुलना केली तर क्रिप्टो करन्सी, क्रिप्टो मार्केटचं जे वय आहे ते हार्डली 10 ते 15 वर्षांचं आहे. त्यामुळे या पर्टिक्युलर क्षेत्राला दुर्लक्षित करून आपल्याला चालणार नाहीये. आपल्याला या पर्टिक्युलर क्षेत्राचा अभ्यास हा जरूर केला पाहिजे.